हे काढूक कोण जाता? तुम्ही जाता? मी जाते काढायला. आणखीन बाकीचे वायवान सोबत असतात मैत्रिणी. म्हणून स्वच्छ धुवून घ्यायची आधी. तर ही बघा आपली गेली आहेत कालवं. वा. तर आमचे मेंबर वाट बघतायत. हा बघा एक तिकडे एक आहे खालती आणि एक इकडे झोपलाय. हा बघा. तर एक नंबर झाली आहेत कालवं. नक्की तुम्ही अशी ट्राय करून बघा. खूप भारी लागतं. वाटण वगैरे काहीच नाहीये. आपण एकदम सोप्या पद्धतीत बनवली आहे पण खूप भारी झाली आहे. नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक रेसिपी बघणार आहोत जी की नॉनव्हेज रेसिपी आहे आणि ती आईची आजची आहे आणि तिचं नाव आहे कालवा सुक्क. तर कालवांपासून आपण एक सुक्की रेसिपी बघणार आहोत आणि लवकरच आपण आता कालवा आणायला चाललोय. तर आपण आता कालवं फोडून आणणार नाही आहोत, आपण डायरेक्ट मासेवल्लीकडून कालवं आणणार आहोत आणि ती आणण्यासाठी आपल्याला जायचं आहे 2-3 किलोमीटर लांब, कारण ती तिकडेच बसते. तर तिकडे जायचं आहे, कालवं घेऊन यायची आहेत, ती नंतर साफ करायची आहेत. पुढची रेसिपी तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. तर चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चला आपली कालवं घेऊन येऊया. वाजलेत सकाळचे 8, पण थंडी खूप आहे कोकणात. तर आपल्याला ना राठीवड्याला जायचं आहे, म्हणजे आमच्यापासून जवळपास 4 किलोमीटर आणि तिकडे आपली मासेवाली असते. तर चला जाऊया आणि आपली कालवं घेऊन येऊया. मी तर पोचलोय राठीवड्याला. हे समोर आपल्या गांगेश्वर मंदिर आणि आमची मासेवाली तिकडे पलीकडे बसते. तर अजून आली नाही आहे. आली की आपण तिकडे जाऊया. फायनली आली आहे. थंडी आज लय होती ना. मी हैसून हईलय तर हात गारटले माझे एवढ्या जवळ. हा आज भरपूर काय काय आणलंस. बघूया. हा हा नाही मी थांबतोय, मी असंही थोडं वेळ. तर इकडे ना मासे आणले आहेत बघा, वेगवेगळे आहेत. सगळ्यांची नावं माहीत नाही आहेत. आली ना की विचारूया आपण. इकडे माकली पण आहे ती बघा. माकली भरपूरच आहेत. मासे होय, मासे. तर ही आहे आमची गौरी वहिनी आणि आज काय काय आणलंय बघा. बरेच मासे आहेत आज. हे काय छोटी सुरमई. एका काय बोलतात ता छोट्या सुरमई काहीतरी बोलतात. सुरमईच बोलतात. हा सानाकी. हे गायचे बांगडे कसे? बांगडे 100ला 5. व्हिडिओ करताय का? अच्छा. आणि हे गायचे व्हिडिओ करता काय? दोडी आहे. नाकूल आहे. माकलं. माकलं कशी आहे? ही साफ करूची लागतात ना व्यवस्थित. साफ करावी लागते. आणि हे कायचे म्हटलास? हे कायचे सुळे. आणि हे काय? मुळे. तसरे. अच्छा तसरे. आणि आपल्या घेऊचे आहेत कालवा. कालवा आणला. कशी आहे? 100ला. अच्छा. मांस काढून 100ला 1. आपलं पार्सल 200च आहे. तुम्ही काय मासे घेऊ गेलात? काय घेतात? हे काय घेतलंय? कालवा. तू नदी घेता काय? नदीक नको आता नको. आम्ही नदीक पकडतो. हा येतंय. गावतो तुमच्याकडे? भरपूर येतंय पकडूया. हे काढूक कोण जाता? तुम्ही जाता? मी जाते काढायला. आणखीन बाकीचे वायवान सोबत असतात मैत्रिणी. अच्छा. तर कठीण काम आहे ना काढणं पण. कधीतरी आपण पण जाऊया. आम्ही पण येतो कधीतरी. घेऊन जाते तुला खाडी. हा हा चला घरी जाऊया. याचं काय बनवता बघूया आई. तर आता घरी पोचलोय आणि आता हे पार्सल देऊया आईकडे. आई बाहेर ये. हे पार्सल घे. 3 नाही आपली 2च आहेत ही. आणि हे संतोषचं आहे. तर 100 रुपये वाटा आहे. किती आहेत बघू. ही बघा महाग आहेत महाग. तर अशी असतात ही बघा, म्हणजे खडकात असतात ती. काढावी लागतात कोयतीच्या सहाय्याने. तर हे मांस आहे आतमधलं. तर आपले 2 वाटे आहेत. 200 रुपयाची आणली आहेत. तर आता याचं काय बनवते बघूया. काय बनवायचं?
सुक्का सकाळी बोललेली सुक्का बनवणार काहीतरी, बघूया भाकरी सोबत खायला. तर आता पुढची प्रोसेस आपण बघूया. तर आता आपण बाहेर आलोय आणि सगळ्यात आधी कालवं धुवून घ्यायची आहेत. आतमध्ये हे असतं ना कच्ची, नाही थांबाजी गाठ सोडतो डायरेक्ट फाड. हां ती बाहेर काढ, मांजरं घेऊन जातील पिशवी. हे आता कालवा स्वच्छ धुकई आणि आतमध्ये काहीतरी दगड असतात, ती दगडात असतात ना, त्यामुळे आतमध्ये खडो असतात, म्हणून ती स्वच्छ धुवून घ्यायची. नाहीतर मग दाताखाली आलो तर दाताकडे इरिटेटिंग कचकच होत राहू त्याला, दाताकडे म्हणून स्वच्छ धुवून घ्यायची आधी. हे दगड असतात छोटे छोटे, छोटे छोटे, त्याच्यात एक एक आपण साफ करायचं काय काढून. समजतं ना असं हात लावलो काय होतो हा की नाही, ती कडक. बरोबर. तर सगळ्यात आधी ही बाजारातून आणल्यावरती स्वच्छ ही बघ धुवून घ्यायची, म्हणजे ही कच काढून घ्यायची. दगडाची तर सगळ्यात आधी आतमधले खडे जे आहेत ते काढून घ्यायचे. चेक करू काही सगळी दगडात असतं, त्यामुळे ते दगडाची कच ना आतमध्ये राहता कुठेतरी. ही बघ, ही बघ, बरोबर. हे बघ कचकची ते बघ. बरेच कची भेटले आपल्या, लय दातात गाळत लागू पण शकतं चामडे. तांबडे लागत आणि ह्या काय तर एकदा धुवून झाले आहेत आपले आणि परत एकदा चेक करते, कारण कवची राहिले ना तर खूप कंटाळा येतो. तर बऱ्याच वेळा आपण धुतले आहेत आणि आता एकदम स्वच्छ झाली आहेत. पाणी तुटतं ही बघा. तर काढून घेऊया इकडे. सगळे जे खडे होते ना सगळे आपण काढून टाकले. कसली आहेत बघा मस्त पैकी. हे काढताना पण खूप मेहनत असते ना गे, म्हणजे दगडात जाऊन काढावी लागतात. यांचे दगड असतात. खाडीमध्ये हे भेटतात, आपल्या नदीमध्ये गोड्या पाण्यात नाही भेटत, खाऱ्या पाण्यात भेटतात. समुद्रामध्ये पण असतात. दगडांवरती तुम्हाला पांढरं पांढरं कधीतरी दिसलं असेल बघा, तर तेच असतं हे. ते फोडून काढावे लागतात. मांजरांनी पण खाले थोडेफार, साफसफाई करतायत. इकडे बघ. आता शिजल्यावर तर हे बघा पाणी येतच पाणीच असतं त्याच्या, पांढरं पाणी नाही तर काढून टाकू. ओके. ही आता थोड्या वेळ ठेवायची, बाकीची तयारी करायची. कांदा, टमाटा. ओके. बाकीची तयारी बघूया. हे आता थोडा वेळ असंच ठेवायचं ना, नंतर मग काय लावायचं नाही ना. नाही लावायचं, एवढंच काही नाही त्याला. ओके चलो आता पुढची तयारी बघूया. आता म्याव म्याव. तयारी करूया. कांदा एक रवला नाही पळतच हातात. एकदम बुळबुळीत असतात ही बघा. चला पुढची तयारी बघूया. तर आजची आपली रेसिपी चुलीवरती बनवायची आहे आणि त्यासाठी आपण बाहेरच चूल पेटवतोय. आग पेटत नाही. फायनली खूप मुश्किलने आग पेटली आहे. तर आग पेटली आहे मस्तपैकी आणि इकडे कढई पण ठेवली आहे आणि इकडे आता रेसिपीला सुरुवात. तर आई आली आहे. तर सगळ्यात आधी या रेसिपीचं नाव सांग. कालवा सुका रेसिपी. कालवा सुक्का रेसिपी. तर त्यासाठी इकडे सामान घेतलंय. काय काय घेतलंय बघूया. बारीक चिरलेला कांदा. किती आहेत? 2 कांदे. 2 बारीक चिरलेले 2 टमाटे. टोमॅटो. ओके. कोथिंबीर. कढीपत्ता. चिंचेचा रस. चिंचेचं पाणी. ओके. आला लसूण पेस्ट. हां. हळद. आपला भाजका मसाला, मालवणी भाजका मसाला. मालवणी मसाला. ओके. तेल. मीठ आणि हा गरम मसाला पूड. गरम मसाला पूड. ओके. आणि मेन आपली कालवं ही बघा. आपण दोन वाटे घेतलेत. त्यासाठी हे सामान आहे. तुमची जर कमी असतील ना तर थोडं थोडं घ्यायचं, अर्ध घ्यायचं याचं. बरोबर हो ना. तर आपण आता सुक्का काहीतरी बनवणार आहोत. सुरुवातीला तेल टाकूया. ओके. कढई तापली काय? तर आपली आग पेटली आहे मस्त. तर सगळ्यात आधी तेल, कांदा, 2 कांदे घेतले आहेत आपण बारीक चिरलेले.
तर आता टोमॅटो. तर आता कढीपत्ता. ही आला लसणाची पेस्ट. तर आता आलं लसणीची पेस्ट टाकते. आणि हळद पण टाकून देते. ओके, हळद आणि मसाला. सगळं आता एकत्रच टाकायचं. अच्छा, म्हणजे आलं लसूण पेस्ट, मसाला आणि हळद आणि गरम मसाला. भाजका. ओके. चिंचेचं पाणी ते किती कमी टाकायचं ना? जास्त नाही. चिंचेचं पाणी पण टाकायचं आहे आपल्याला. तर हे सगळं आधी मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी. कलर पण मस्त दिसतं. तर ही ग्रेव्ही तयार होणार आहे. तर नंतर आपल्याला शिजवायची पण आहे ना? झाकून ठेवायचं. ओके. तर चिंचेचं पाणी टाकायचं आहे थोडंसं. ओके, जास्त पण नाही. 1 चमचा ना? छोटा 1 चमचा बस. हे बघा आपली कालवं. तर ना पाणी सुटलंय बघा. पाणी सुटतं त्याच्यात. हा ना? पाण्याची गरजच नाही. आपण ना अशी बाजूला काढून ठेवलेली, पाणी टाकलं नव्हतं, पण पाणी सुटलंय बघा. कारण याला पाणी सुटतं त्याच्या अंगात पाणीच आहे काय. चिकन सारखं. ओके. टाकू. हा, तर ही बघा आपली गेली आहेत कालवं. वा. तर याच्यामध्ये आपण पाणी टाकलं नाही अजिबात, हा ना? अजिबात नाही. अजिबात पाणी नाही टाकलं, कारण ना त्यांना पाणी सुटतं आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला ही शिजवायची आहे. ही बारीक आगीवर शिजवायची. हां, आग एकदम पण मोठी नको, नको. मीडियम. मीठ तर आता अंगावर मीठ टाकूया. ते काय? त्याच्या अंगात खारट नसतं, खारट पण ना. अच्छा, म्हणजे एकदम जास्त नाही टाकायचं. आधी टाकून थोडंसं बघूया, लागलं तर नंतर मग. ओके. कारण ही ना खाऱ्या पाण्यातली असतात, त्यामुळे मिठाची जास्त खारटच असतात, त्यामुळे आपण मीठ जरा कमीच टाकायचं. खार झाला ना चव जाते. खार झालं तर मग वाट, त्यामुळे थोडंसंच मीठ टाकलंय. बघूया. तर हे मिक्स करून घ्यायचं. आणि आता काय पुढे? आता हे बारीक आगीवर ठेवायचं आणि झाकण ठेवून घ्यायचं याच्यात. ओके, झाकण ठेवून आता शिजवायचं. बारीक आगीवर, मोठी आग करायची नाही. ह्याला का समजलं का? ओके, बारीक आगीवरती आता हे झाकून ठेवायचंय. हां, वास मस्त येतोय. चलो, हेच रे. थोड्या उशिराने आपण बघूया. मीठ असं दे हेच. ओके, लागलं तर आपण टाकू, लागलं पण बघू. तर आमचे मेंबर वाट बघतायत. हा बघा, एक तिकडे एक आहे खालती आणि एक इकडे झोपलाय. हा बघा, कालवं रेडी झाली ना की यांना पण द्यावी लागणार आहेत. काय रे, कालवा होई? मासे पण घेतलेत यांच्यासाठी आणि कालवं पण पाहिजेत. चलो, आधी आपण जाऊया आणि रेसिपी पूर्ण करूया. ए हाय, हा आमचा सिम्बा आहे, सिम्बा. तर 5-6 मिनटं झाली आहेत आणि आता आई बोलते की झाकण काढून बघूया. वाह, किती पाणी सुटलंय बघा. मगाशी ना एकदम सुक्क होतं सगळं, पण त्या कालवणमधलं पाणी पूर्ण भरलंय. आपण एवढं पाणी सुटलं. तर अशा प्रकारे हे पाणी सुटतं, त्यामुळे आपण पाणी टाकलं नव्हतं. अजून आपल्याला शिजवायची आहेत. आता काय टाकायचं आहे? कोथिंबीर. कोथिंबीर हातात घेतली आहे, कोथिंबीर टाकून घेऊया. ओके. हां ना. तर आता मीठ टेस्ट करून बघायचं. जर कमी असेल तर परत टाकायचं, नाहीतर मग ओके. बरोबर आहे मीठ. आईने टेस्ट केलाय, मस्त झालंय बोलते. तर हे सुक्क झालं ना की आपण खायचंय. भाकरी सोबत मस्त लागत ना, भाकरी आणि ही कालवं एक नंबर. आणि सगळ्यात टेस्टी असतात कालवं. तर अजून आपल्याला शिजवायचं आहे. हां,
तर थोडं अजून आपल्याला शिजवायचं आहे आणि त्यानंतर आपण खाण्यासाठी थांबतलं घेऊ. हा थांबतलं हा थांबतोय मी. भाकरी बाजू काही हा बाईचं लक्ष तर आई बोलते की पुढचं तू सांभाळ इकडे आणि मी भाकरी भाजायला चालले. तर आपल्याला फक्त शिजवायचं आहे. तर शिजून झाल्यावरती आपण भेटूया. चलो. तर अजून 5 मिनटं झाली आहेत आणि आई परत आली आहे आणि बघते की झालंय की नाही ते. बघूया सुकत आलं ना. हा मस्तपैकी शिजलंय आणि सुकलंय पण ना. ग्रेव्ही तयार झाली आहे मस्तपैकी. आता थंड झाल्यावर घट्ट होतं आता हे. ओके. आता खाण्यासाठी तयार झाला या बघ. ओके. तर आपली डिश रेडी झाली आहे आणि पाणी पूर्ण सुकलंय. आता घट्ट होतं थंड झाल्यावर म्हणजे हाय त्याच्यापेक्षा घट्ट होणार. सुकल्यावर घट्ट होतं. ओके. घट्ट झालाय बघा आपला कालवा सुक्का. वा. तर हे भाकरी सोबत आपल्याला खायचं आहे. भाकरी भाजणार आहे आता. चला हे उतरू झालं ना. चलो हे उतरून घेऊया आणि नंतर भाकरी झाल्यावरती आपण बघूया कसं लागतंय ते. चला आपली रेसिपी रेडी आहे. आईने मस्तपैकी आपल्याला ताटात दिलंय. हे बघा भाकरी आणि कालवं, सुक्की कालवं. तर ही टेस्ट करून बघूया कशी झाली आहे ती. बघून तर तोंडाला पाणी सुटलंय. तर चला टेस्ट करून बघूया कशी झाली आहे ती. एक नंबर झाली आहे. काय टेस्ट आहे एक नंबर. आई आली आहे बघा इकडे. कालती बघ कालती. तर एक नंबर झाली आहेत कालवं. नक्की तुम्ही अशी ट्राय करून बघा. खूप भारी लागतं. वाटण वगैरे काहीच नाही आहे. आपण एकदम सोप्या पद्धतीत बनवली आहेत पण खूप भारी झाली आहे. ग्रेव्ही झाली आहे मस्तपैकी बघा. तर आता मी हे सगळं खाऊन घेतो आणि तुम्ही पण नक्की बनवून खाऊन बघा. एक नंबर. तर आता मी हे सगळं खाऊन घेतो आणि एक नंबर झाली आहेत. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या.